रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात अनेक प्रकल्प येऊ पाहत आहेत. मात्र हे प्रकल्प येत असताना शेतकऱ्यांना किंवा भूमिपुत्राला विश्वासात न घेता सक्तीचे संपादन करण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे. तसे न होता ज्या ठिकाणी प्रकल्प येणार असेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला किंवा भूमिपुत्राला केंद्रस्थानी ठेवून त्याला विश्वासात घेऊन प्रकल्प प्रस्थापित होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे यांनी वडखळ डोलवी येथे प्रचार फेरीत केले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती संजय जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली वडखळ नवेगाव डोलवे परिसरात शेकाप उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली. या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रचार रॅलीचा शुभारंभ वडखळ येथील गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी पेण विधानसभा मतदारसंघाचे शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे, माजी बांधकाम सभापती संजय जांभळे, काँग्रेस तालुका अध्यक्ष अशोक मोकल, वडखळ ग्रामपंचायत सदस्य निलेश म्हात्रे, लक्ष्मण गावंड आदींसह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, महिला उपस्थित होते. शेतकरी हाच खरा विकासक बनला पाहिजे ही भूमिका आम्ही घेऊनच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पुढे सरसावले आहेत. गेले अनेक वर्ष झालीत इथल्या प्रस्थापितांनी अजून देखील इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. पण येत्या दिवसांमध्ये येथील जनतेला माझ्याकडून अपेक्षा आहे की हा प्रश्न कायमचा सुटावा आणि मी कबुली देतो की हा प्रश्न मुळापासून सोडवणार आहे. पण त्याचबरोबर मी या विभागातल्या युवकांसाठी देखील रोजगाराची समस्या आहे. या रोजगाराच्या समस्येवरती मी काम करणार आहे. या विभागात वाड्या वस्त्या गावांपासून दूर आहेत, त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतावर आणि वाड्यांवर जी घरं आहेत इथे अजून देखील गाडी पोहोचत नाही, अजून देखील रस्ते झाले नाहीयेत, पाण्याची कुठलीही सुविधा नाहीये. तसेच येथील जनता वर्षभर पागोडी विहिरीतलं पाणी पित आहेत. या ज्या काही समस्या आहेत या समस्यांवर कायमचा तोडगा काढून येथील परिसर सुजलाम सुफलाम करणार असल्याचे अतुल म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार आहेत. तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी माझ्या विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे. आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशातनं शिकून आलेले आहेत, हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला IELTS, एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर कराव्या लागतात. त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत. अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या पात्रतेचा असल्यामुळे, योग्यतेचं असल्यामुळे मला हे शिक्षण घेता आलं. आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतोय. आणि या शिक्षणाचा खरोखर आजपर्यंत मी या शिक्षणाच्या जोरावरती नैना प्रकल्पासारख्या प्रकल्पामध्ये अनेक बदल घडवले. महाऊर्जा प्रकल्पामध्ये शेकडो एकर शेतकऱ्यांची जमीन वाचवली. मी कॉरिडोरच्या प्रश्नामध्ये अनेक गावठाणं शेतकऱ्यांची घरं वाचवलेली आहेत. कंपन्सेशनचे फायदे वाढवून दिलेले आहेत. मी MMRDA प्रकल्पामध्ये जो पेणमध्ये ह्या वर्षाला त्याचा लिगलचा मसुदा बनवून, हरकतीचा मसुदा बनवून शासनापर्यंत 18,000हून अधिक हरकती आपण शासनापर्यंत पोहोचवला, हा महाराष्ट्रातला विक्रम केला. या सगळ्या अनेक जे मी बदल गेल्या अनेक वर्षांमध्ये घडवले हे शिक्षणाच्या जोरावरती आहेत. फॉरेन रिटर्न ही टर्म त्यांनी जरी समजा चुकीच्या पद्धतीने वापरली असली तरी देखील हे क्रिटिसिझम जे त्यांचं आहे, ही जी काही त्यांनी विरोधात म्हटलेलं वाक्य आहे, हे खरं तर म्हणजे ते माझी स्तुतीच करतायत. या सगळ्या गोष्टीतनंच तर मला हे सगळं करता आलं. यांना जर हे करता आलं असतं तर पक्ष बदलूपणा करायची काहीच गरज नव्हती. जर यांचे कार्यकर्ते खरोखर घडलेले असते तर पक्ष बदलायचीच गरज नव्हती लोकांना. हे कशामुळे होतं की स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी म्हणून लोक पक्ष बदलतात. आणि वारंवार आपण इथल्या विरोधकांकडनं, इथल्या प्रस्थापितांकडनं पाहिलेलं आहे. माझं फक्त इथलं एकच म्हणणं आहे की आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असताना मी ज्या पद्धतीने जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक पेण विधानसभा मतदारसंघातल्या विभागांमध्ये फिरतोय. आज आम्ही वडखळ पासून डोलवीपर्यंत जी आत्तापर्यंत रॅली केलेली आहे, या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने युवक, महिला आणि ज्येष्ठ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे, कोणत्याही प्रकारचं प्रलोभन न देता लोक इथे स्वतःच्या उत्स्फूर्तपणे जे येत आहेत आणि त्या पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत याच्यामध्ये एकच निदर्शनात येतं की आज लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे. त्यांना आशा वाटते की जे सुयोग्य बदल या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये घडले गेले पाहिजेत त्याच्यासाठी एकमेव इथे
व्यक्ती आहे, उमेदवार आहे आणि तो मी आहे. त्याच्यामुळे एवढी जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्यांना इथे उपस्थित लोकांना धन्यवाद देतो. विरोधकांनी जरी देखील कुठल्याही प्रकारचं क्रिटिसिझम केलं असेल, विरोधकांसाठी इथे जरी उपमुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन सभा घेत असले तरी देखील जनसामान्यांमध्ये हा मेसेज क्लिअर आहे, ही भावना क्लिअर आहे की आज इथे बदल घडल्याशिवाय राहणार नाही. कोणीही येऊ द्या सभेला, काही फरक पडणार नाही. कारण जो अंतर्गत जो मेसेज लोकांमध्ये आहे, जी भावना लोकांमध्ये आहे, ती फक्त आणि फक्त इथे बदल घडवण्याची आहे. त्याच्यामुळे हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांचं जनमत मला मिळणार आहे, लोकांचं मतदान मला मिळणार आहे. धन्यवाद. शिवसत्ता टाइम्ससाठी प्रदीप मोकल, पेन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.